जे सर्वे करतात त्यांच्या 80% महाविकास आघाडी किमान 160 जागा जिंकेल. जयंत पाटील, बाळासाहेब थोरात, अनिल पाटील यांच्यासोबत आम्ही काल सर्वजण बसलो, यावर चर्चा झाली. 160 जागा आम्ही सहज जिंकू. एक्झिट पोलवर आमचा विश्वास नाही. सरकार मजबूत करायचं असेल तर तिथे सत्ता असते, तिथे अपक्ष येतात. आमच्याबरोबर डावी पक्ष आहे, शेकाप आहे आणि हे सर्व महाविकास आघाडीचे घटक आहेत. काही अपक्षाने पाठिंब्याची इच्छा व्यक्त केली. जे पैशांचे बंडल डोक्याखाली ठेवून झोपतात त्यांना 50-100 कोटीची ऑफर अपक्षांना केलेली आहे. त्यांना जिंकण्याची अपेक्षा आहे म्हणून अपक्षांना बंडलाच्या थैल्या पाठवल्या जात आहेत. आत्तापासूनच भाजपच्या जागा कशा वाढतात हे निवडणूक आयोगाने आम्हाला समजावून सांगावं, मार्गदर्शन करावं. महिलांच्या मतदानाचा टक्का वाढला असेल तर आम्ही त्याचं स्वागत करतो. लाडक्या बहिणीची मतं तुम्ही विकत घेतली आहेत का? उद्या कळेल. लोकशाहीमध्ये सांगण्याचा, बोलण्याचं स्वातंत्र्य आहे. जेवढं गौतम अदानी यांना स्वातंत्र्य आहे, गुन्हे करून सुटण्याचं तितकंच सगळ्यांना स्वातंत्र्य आहे. बात रही ऐसी है, सत्ता हमारी आ रही है, हमारी सत्ता आ रही है महाराष्ट्र में, और हमें सरकार बनाने से कोई रोक नहीं सकता. सवाल जेपी नड्डा है, निर्दलीय और बागी उम्मीदवार, ये दो अलग अलग कैटेगरी हैं. इनके लिए आपकी क्या योजना है? सबसे पहले मैं ये कहूंगा कि हमारे 3 पार्टी के 160 लोग चुनकर आ रहे हैं. 160 कांग्रेस, शरद पवार साहब के एनसीपी और उद्धव ठाकरे के नेतृत्व वाली शिवसेना और हमारे छोटे छोटे घटक दल, उनके 160 विधायक हमारे चुनकर आने के बाद में हम विचार करेंगे ना अभी. लेकिन हमारा सबके साथ संपर्क है. मैं किसी को बागी नहीं मानता हूं. चुनाव लड़ना सबका अधिकार है, कोई बागी नहीं है. चुनाव लड़ना सबका अधिकार है. कोई इंडिपेंडेंट लड़ता है, कोई छोटे छोटे दल का सहारा लेकर लड़ते हैं. जो लोग मजबूत स्थिति में है वो सभी के साथ हमारा डायलॉग चल रहा है. मुख्यमंत्री के चेहरे को लेकर कहीं कोई चर्चा हो रही है सर? जो आप लोगों ने कल बैठक की उसमें कहीं कोई चर्चा हुई चेहरे को लेकर? क्योंकि कांग्रेस की तरफ से सबसे ज्यादा सीटें उनकी हैं और जीत का दावा किया जा रहा है, सबसे ज्यादा नंबर उनके आएंगे. और जो फॉर्मूला आप लोगों की तरफ से किया गया था कि जिसकी जितनी ज्यादा, ऐसा कोई फॉर्मूला अब तक बना नहीं था और ना बनेगा. सब मिलकर नेता चुनेंगे, मुख्यमंत्री पद का नेता चुनेंगे, सब मिलकर बैठेंगे. कोई फॉर्मूले के बारे में अब तक चर्चा नहीं हुई. हयात हॉटेलमधली बैठक पार पडल्यानंतर तुम्ही जयंत पाटील आणि बाळासाहेब थोरात यांनी एकाच गाडीतून जातो ना. गाडीचं स्टेअरिंग जयंत पाटील, आमची महाविकास आघाडी ही एकत्रच प्रवास करते. गेला 3 वर्षापासून आपण पाहिला, 3-4 वर्षापासून महाविकास आघाडी ही स्वबळावर सत्तेवर येते आणि जे गाडीत बसले होते त्यातला प्रत्येक जण निष्णात ड्रायव्हर आहे, सारथी आहे. आता त्या गाडीमध्ये अजून कोणी बसणार आहे का ते आता उद्या कळेल तुम्हाला. राऊतचं आहे हे सूचक आहे का की जयंत पाटलांच्या हाती स्टेअरिंग होते? हे सूचक कसं आहे, ते उत्तम ड्रायव्हर आहेत, त्यांना उत्तम वाहन चालवता येतं, हा माझा अनुभव आहे. आणि काही लोकांना ड्रायव्हिंग हे त्यांचं पॅशन असतं. अनेक लोक नेते आहेत ते स्वतः ड्रायव्हिंग. राऊत साहेब, जर जयंत पाटील हे उत्तम वाहन चालवत असतील तर ते उत्तम राज्यही चालवू शकतात का नाही चालवू शकणार ते राज्य उत्तम? महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीमध्ये एकापेक्षा एक उत्तम. उद्धव ठाकरे यांना सरकार चालवायचा अनुभव नव्हता, त्यांच्या इतकं उत्तम सरकार कोणीच चालवलं नाही महाराष्ट्रामध्ये. म्हणून तर आम्ही म्हणतो ना की त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सरकार बनवण्याचा प्रयत्न करू म्हणून. माना जाए कि आपकी तरफ से उद्धव ठाकरे के लिए ठीक है, वो आप अगर मगर की बात नव्हती. चर्चा झाली नाहीये, संजय राऊत काही बोलतात असं कोण म्हणताय? पण मी कुठे म्हणालो चर्चा झाली म्हणून? मी कोण? पण मी असं म्हणालो का चर्चा झाली मुख्यमंत्री पदावर? आम्ही म्हणालो की सरकार स्थापनेबाबत आमची चर्चा झालेली आहे. त्यांचं ते काय म्हणतात त्याच्यावर तुम्ही मला उलट तपासणी घेऊ नका. सॉरी. विषय आहे महाविकास आघाडीतला दक्षिण सोलापूर मधला जो वाद आहे तो इतका चिघळला आहे की एकमेकांची गाडी फोडणं, घरं फोडणं इथपर्यंत भाषा गेलेली आहे. नाही, त्याच्याविषयी माझ्याकडे काही माहिती नाही. दक्षिण सोलापूरची जागा ही शिवसेनेला अधिकृतपणे सुटल्यावर तिथे अधिकृत उमेदवाराचं जे आहेत महाविकास आघाडीचे त्यांचं सगळ्यांनी काम करणं अपेक्षित होतं. महाराष्ट्रात ठिकठिकाणी असे काही प्रकार झाले की जागा ज्यांना सुटली त्या
उमेदवाराच्या मागे शिवसेना किंवा राष्ट्रवादी काँग्रेस ठामपणे उभी राहील. काही अपवाद आहेत, त्या संदर्भात आम्ही उद्या निकाल लागल्यावरती एकत्र बसून चर्चा करू. सुशील कुमार शिंदे, प्रणिती शिंदे यांच्या फोटोला जोडे मारण्यापर्यंत बघा, आंदोलन केलं. लक्षात घ्या की हे का आणि का घडतंय हे एकदा आम्हाला तपासून पाहावं लागेल. सुशीलकुमार शिंदे ज्येष्ठ नेते आहेत, त्यांच्या बाबतीत असं घडू नये, पण का घडलंय, लोक का संतापले आहेत, लोक का चिडले आहेत, या संदर्भात आम्हाला माहिती घ्यावी लागेल. माझ्याकडे त्याविषयी पूर्ण माहिती नाही. 2019 में अजित पवार के जब भी आपसे बात होती थी तो आपका एक डायलॉग होता था, बड़ा वायरल भी हुआ था, मुख्यमंत्री शिवसेना का. ये मैं कल के बाद हम सब उम्मीद कर रहे हैं कि अगला नहीं, ये जब मैंने बात कहा था तो चुनाव के नतीजा है, तो अब अगला चुनाव के नतीजा है कि मैंने पहले भी कहा कि कल 10 बजे के बाद मैं कहूंगा कौन मुख्यमंत्री बनने जा रहा है. नाही, पण राऊत साहेब, आणखी एक आहे की महिलांचं मतांचं प्रमाण वाढलेलं आहे, तर हा लाडकी बहीण या योजनेचा इम्पॅक्ट महिलांचं मतदान वाढलं असेल तर आम्ही त्याचं स्वागत आणि कौतुक करतो. महिला जागरूक झालेल्या आहेत की 1500 रुपये देऊन कोणी आम्हाला विकत घेऊ शकत नाही, आणि त्या गुलामी विरुद्ध त्यांनी बहुतेक बंड करून मोठ्या प्रमाणात महिलांनी मतदान केलं आहे. उद्या कळेल काय आहे ते. महिलाओं ने अगर ज्यादा वोटिंग किया है तो उसका स्वागत करना चाहिए. ये लोकतंत्र है, डेमोक्रेसी है, और अगर युवा मतदार महिला वोटिंग को आती है तो उनका स्वागत करना चाहिए. महाराष्ट्र में योगी जी का राज नहीं है कि जो पुलिस वाले रिवॉल्वर दिखाकर महिलाओं को वोट करने से रोकते हैं. देखा ना आपने मीरपुर में क्या हो गया. हाँ, तो महाराष्ट्र है, यहाँ महिलाओं को वोट करने का पूरा अधिकार है. सरकार स्थापनेसाठी अपक्षांची मदत घ्यावी लागू शकते का? 160 जागा आम्ही जिंकतो. आकडा काय आहे? 160. आम्ही जे काल एकत्र बसून असेसमेंट केलंय प्रमुख नेत्यांनी, मी असेन, माझ्याबरोबर अनिल देसाईजी होते, आमचे बाळासाहेब थोरात, जयंतराव पाटील, आम्ही काल प्रदीर्घ आमची मीटिंग झाली. मग आम्ही माननीय उद्धव साहेबांना भेटायला गेलो, तिथे चर्चा केली. त्यानंतर जयंतराव आणि बाळासाहेब थोरात हे माननीय पवार साहेबांना भेटायला गेले, तिथे चर्चा झाली. आज मी पवार साहेबांना भेटण्याची शक्यता आहे. आमचं पक्क मत आहे आणि विश्वास आहे, आम्ही 160 जागा जिंकत आहोत. आता 160 जागा जिंकल्यावरती राज्यपाल यांनी किती प्रयत्न केले भारतीय जनता पक्षाच्या दबावाखाली, तर राज्यपालांना ज्या निवडणूक पूर्व आघाडीचं बहुमत आहे त्यांना बोलवावं लागेल. राऊत साहेब, पण महाविकास आघाडीचं सरकार आलं तर मुख्यमंत्री पदाचा निर्णय मुंबई महाराष्ट्रात होईल की पुन्हा दिल्लीमध्ये? महाराष्ट्रात होईल, महाराष्ट्रातच होईल. काँग्रेसचे जे प्रमुख नेते येतील त्यांना दिल्लीतून ते मॅन्डेट घेऊनच यावं लागेल. शरद पवार साहेब मुंबईतच असतात, उद्धव ठाकरे साहेब मुंबईत आहेत, आणि आम्ही कोणताही वेळ न घालवता निर्णय घेऊ, नाहीतर भारतीय जनता पक्षाचे लोक आमच्या हातातला ताट खेचण्याचा प्रयत्न करतील. इतके ते क्रूर आणि निर्घृण लोक आहेत. ते गौतम अडाणीला घाईघाईत मुख्यमंत्री करतील इथे. हमको किसी का डर नहीं है, हमको किसी का डर नाही. ते बहुतेक मणिपूरला जातील. मणिपूरला गौतम अडाणींनी 2-4 रिसॉर्ट बांधलेले आहेत. महाविकास आघाड़ी के मुख्यमंत्री का फैसला महाराष्ट्र में होगा, मुंबई में होगा. महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थ गावकरी अहमदनगर, पुणे, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, नांदेड, उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद, नागपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, अकोला, यवतमाळ, बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक, सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ. संपादक आहेत विश्वासराव आरोटे. मोबाईल नंबर आहे 9423 38 85 08. दुसरा मोबाईल नंबर 9423 46 72 72. तिसरा मोबाईल नंबर
7588150001. वेबसाईट आहे sgavkari.com. मेल आय डी आहे aklgavkari@gmail.com.